राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम कृष्ण हरी जय जय राम
महादेव देवर्षी नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. झाले का सगळे जय? कोणी राहिलाय? कोणी राहायला नको. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात, चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात सर्वेशाम अविरोधेन, सगळ्यांचं मन संतुष्ट, सगळ्यांचा विरोध मावळलेला, सगळ्यांचं प्रेम याच्या सह कार्यक्रम सुरू करायचा. त्यामुळे सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सगळ्या ज्ञानवंतांना, सगळ्या कृतिशूरांना सगळ्यांना नमस्कार. काही वेळेला का नमस्कार करायचा ऐकलंही असेल कदाचित माझ्याकडनं, कारण मी या परिसरात आणखीन काही वेळेला माझे कार्यक्रम झाले. वडिलांचे आमचे एक स्नेही होते. लोक नमस्कार का करतात हा प्रश्न. देवाला नमस्कार, देवाचं नाव का घेतात? वेगवेगळी कारणं आहेत, संतांनी वेगळी सांगितली कारणं बरं, पण लोकांची कारणं वेगळी असतात. देवाला नमस्कार का? आणि त्यांचे वडिलांचे मित्र ते म्हणायचे काय देवरूप काही नसतं, उगी तुम्ही काहीतरी आणलंय अवलंबन नसतं करून ठेवलंय उगीच. 100-1760 देवळं, 1760 देव, 33 कोटी म्हणे, हे सगळं. आणि मी काय मानत नाही. आणि जाता येता कोपऱ्यावरती चौकामध्ये एखादी घुमटी दिसली लहानशी, असतात ना बऱ्याच ठिकाणी असतात, कुठेतरी पारावर एवढंच, कुठेतरी साईबाबा असतो, कुठेतरी मारुती असतो, काहीतरी असतं कोपऱ्यावर. ते दिसलं की पायातल्या पायात चप्पल पुढे सरकवल्यासारखं करून पटकन नमस्कार करून घ्यायचा आणि पुढे. योगायोगाने ते बघितलं. विचारलं काय हो, तुम्ही म्हणता ना हे नाहीये, काही देवबिव नाहीये, मी मानत नाही, मग हे काय? आता जाता नाही म्हणजे नाहीच आहे, नसतोच, मी मानत नाहीच, पण समजा कुठे असलाच तर त्याला नमस्कार करून ठेवलेला बरा, रागवायला नको ते म्हटलं. अशाही कारणासाठी देवाला नमस्कार करतात. या संबंध आपल्या शेकडो नाही हजारो वर्षांच्या परंपरांमध्ये आपल्याकडे सुंदर सुंदर अशा परंपरा सापडल्या आहेत. उत्तम गुरूंची परंपरा आहे, उत्तम ऋषींची परंपरा आहे, उत्तम संतांची परंपरा आहे, उत्तम राजांची परंपरा आहे, अनेक परंपरा. एक परंपरा अशीही आहे, 15 ऑगस्टला आम्ही झेंडावंदन तर करतोच, पण त्याच्यावर आता नवीन सुरू केलं, स्वराज्य मिळाल्यापासून वन महोत्सव आमच्या गावात. हो म्हणजे छान. आता आतापर्यंत 15 ऑगस्ट 47 पासून आतापर्यंत म्हणजे एक चांगली छान झकास वनराई तुमच्या गावात तयार झाली असेल. नाही तसं काही दिसलं नाही. आता तुम्ही दरवर्षी झाड लावताय, दरवर्षी वनमहोत्सव करताय, म्हणजे आतापर्यंत केवढी तरी झाडं व्हायला पाहिजे. कसं करतात? परंपरा आहे आमची. कशी परंपरा आहे? दरवर्षी आम्ही त्याच खड्ड्यात झाड लावतो. आता ह्या अशा परंपरांचं काय करायचं? पण आपल्याला खूप चांगली परंपरा आहे आणि त्यातल्या त्यात गुरु परंपरा फारच सुंदर आहे. सद्गुरु सापडे न सोय, सद्गुरु सापडे न सोय, सद्गुरु सापडे न सोय.
काय वर्षानुवर्ष युगानुयुग पिढ्यानपिढ्या हा अभंग चालून चौदा झाला यांचा. हे गोष्ट सगळ्यांना अत्यंत माहीत असलेला अतिशय प्रसिद्ध असा हा अभंग आहे. तसं म्हटलं तर ह्यात नवीन काहीच नाही. पण मला सांगा कशात नवीन आहे? रामदास स्वामींसारख्या मनुष्य सांगतो श्रोत्यांना जे जे सांगायला जावे ते त्याशी आधीच ठावे. आम्ही काय नवीन सांगणार? उच्चिष्ट संतांची सांगतो ते सगळे अभ्यासलेली मंडळी आपण सगळे ज्येष्ठ समोर आहात. कीर्तन संस्थेसारख्या हरिकीर्तनोत्तेजक सभेच्या पदाधिकाऱ्यांसारखी मोठी मोठी मंडळी, त्यात नवीन काय सांगायचं? नवीन काय असणार? सगळं माहिती आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींनी फार छान सांगितलं. एक चाललंय ज्ञानेश्वर माऊलींनी फार छान सांगितलं, बालक बापाचे ताटी रिगे. वडिलांचं ताट मांडलंय, लहान रांगणारं लेकरू हात पाय चारी याचा उपयोग करत, दोन हात दोन पाय रांगत 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 येतं. बालक बापाचे ताटी रिगे, आपला तो मळका हात पानामध्ये घालतोय, रांगत रांगत आलाय. किती जरी झालं निलाय झॉल विझल काय जास्त ते जरी झालं तरी शेवटी भूमी आहे. आणि बापा त्याची जेवू लागे, आपला हात ताटात घालून त्यातली काय एवढंसं तुकडा उचलणार आणि बाबाला सांगणार मी तुला बोलतो. उलट आई वडिलांनी मुलाला बोलायचं तर मुलाला पण हाव झाली. संसाराचं हे चित्र ज्ञानेश्वरांनी केव्हा पाहिलं असेल? सगळ्या समाजाच्या बाहेर कायम राहिलेली आहे ती. संन्यासाची पोरं म्हणून वारीत टाकलेली मुलं आहेत, पण तरी सुद्धा संसाराचं एवढं गोड चित्र रंगवले. बालक बापाचे ताटी रिगे आणि बापा त्याची जेवू लागे, परी तो संतोषले वेगे मुखाची ओढ. संतोष आनंद वाटतो वडिलांना, रे वा आपला मुलगा आपल्याला काहीतरी घालतात. तसं या सगळ्या थोरांच्याच ताटामधला अन्नाचा एखादा घास मी तुम्हाला भरवायचा प्रयत्न करणार आहे. बापाच्या आणि आईच्या संतोषाने आपण त्याचा स्वीकार करा, तेवढीच प्रार्थना. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु वाचवणी सापडे न सोय, धरावे ते पाय. आपण जरा उलटा विचार करू बघूया. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. म्हणजे बाकीची खोटे म्हणायची की काय? हा जरा एकच खरा तर बाकी असं नाही. तर गुरु प्रत्यक्ष आहे, समोर आहे, आपल्याशी चालता बोलता उठता बसता दिसणारा भेटणारा आहे. आपल्याकडे जुन्या काळी एक म्हण होती, असेल ते विटवा आणि नसेल ते भेटवा, अशी आपल्याला सवय असते. म्हणजे जवळ आहे त्याची किंमत नाही आणि जे मिळत नाही त्याची किंमत जास्त, त्याच्यासाठी आटापिटा. तर हा समोरचा देव आहे, जवळचा आहे, तुला रोज दिसतो आहे, पण त्याच्याकडे त्या मानाने पाहिजे तितकं लक्ष नाही. आणि न दिसणाऱ्या देवाला शोधायला सगळीकडे आम्ही भटकतोय. तर किती भटकाल, देव कुठे सापडेल? गुरु शिवाय तरणोपाय नाही असं सगळ्या संतांनी सांगितलं. नामदेवाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डोक्यावरती थापट्ट मारलं गोरोबा कुंभारांनी, सगळ्यांच्या मारलं. बाकी सगळ्या आता लागला असेलच ना थापटलं मारल्यावरती, जर बाकी कोण नाही ते हसून सादर केलं त्यांनी. पण ज्यावेळेला नामदेवाच्या डोक्यावरती आपटल्याबरोबर त्रास झाला, राग आला, हे काय झालं त्यांचं? पण हे मडकं अजून कसं राहिलंय, बाकी सगळी मडकी चांगली भाजून तयार आहे. थापटं लावलं तर काही बिघडत नाही त्याचं, पण हे कच्चं राहिलंय. का कच्चं राहिलंय? गुरुपदेश नाही. गुरु नाही म्हणून नम्रता नाही, अहंकार वाढतो. आपला आपण, मला सगळं माहिती आहे, मला सगळं येत आहे, मला सगळं कळतंय, तू मला काय शिकवणार? अशी ज्या वेळेला मनाची अवस्था होते त्या क्षणाला प्रगती संपली, कुठली ती. आपण खूप लहान आहोत आणि घेण्याजोगं दुसऱ्याकडे खूप आहे शिल्लक. हे जोपर्यंत माझ्या मनाला वाटेल तोपर्यंत मला प्रगती करायची संधी आहे. एकदा आम्ही बनचुके झालो की संपलं, इथेच पोहोचलो.
लहानपण देगा देवा मुंगी साखर. आपण किती लहान, मुंगी साखरेचा मार मोठ्याला आहे, लहानाला प्रेम आहे. म्हणून आपण लहान असावं, खऱ्या देवाला विसरून न जाता. कबीराचा दोहाही सगळ्यांना माहिती आहे. गुरु गोविंद दो खडे. गुरु आणि गोविंद दोघं एकदम समोर आले तर पहिल्यांदा अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा, हे मोठी भानगड असते बरं. संगीत मानापानचा खेळ सतत सगळीकडे असतो. चार माणसं आली, आधी त्यांच्याशी बोले, आमच्याशी बोले, बघा आमच्याकडे दुर्लक्ष, आमच्या काही किंमतच नाही बघा, त्यांचं महत्व जास्त. प्रत्येक ठिकाणी मानपान लग्नातच असतो असं नाही, लग्नात तर असतोच, पण एरवी सुद्धा सगळीकडे सतत आपण सन्मानासाठी माझा कोणीतरी मान करावा, मला मान द्यावा, यासाठी सगळ्यांचा आटापिटा चालू असतो. आता देव आणि गुरु दोघं एकत्र समोर आले, मग आधी मान कुणाचा करायचा? गुरु गोविंद दो खडे, दोघही समोर आले, काके नाम पाय, कुणाला आधी नमस्कार करायचा? क्षणभर प्रश्न पडेल, पण कबीरांचं स्वच्छ उत्तर आहे, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए. देव गुप्त झाला तर तो जाऊ शकणार नाही कुठे, जोपर्यंत गुरुची कृपा आहे तोपर्यंत तितक्या वेळात गोविंदाला परत आणू शकेल. पण गुरु रुष्ट झाला, रागावला, तर मग काही धडगत नाही माझी. आधी खुश कोणाला करा? गुरुचा आधी पाय करा, कारण हा गुरुच देवापर्यंत नेणार आहे. खरं म्हणजे गुरु पुष्कळ झाले. समर्थ म्हणतात, इंद्रिय दमन साधन, देवाच्या उपासनेची साधना जो करून घेत नाही शिष्याकडून, असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकून द्या, त्याच्यावे. अडक्याचे 3. आता अडका म्हणजे काय? आपल्या नवीन पुढच्या पिढीला तर हे माहिती नाही. रुका, टका, अडका, पै गेलं सगळं, चलनात न गेलं. पैसापेक्षा सुद्धा खालच्या सहज कवडी मोल हा शब्द येतो, पण त्या कवडी नावाचं एक चलन होतं, हे माहिती नाही. आता रुका, टका, अडका हे चलन होती, पैशापेक्षाही कमी किमतीची. नंतर पैसा, हा माहिती आहे तुम्हाला का? अडक्यात 3 मिळतील, बरोबर. असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे, टाकून द्यावे, त्यांचा काही उपयोग नाही, प्रगतीसाठी उपयोग नाही. वैयक्तिक गुरु तर असतोच प्रत्येकाला, अनेक गुरु असतात. अगदी पहिल्यापासून बघायचं, जन्मापासून. सद्गुरु किंवा हे बरेच पुढे येतात आयुष्यात. सामान्यतः पहिला गुरु माता म्हटली जाते. चालावं कसं, बोलावं कसं, खावं कसं, काय खावं काय खाऊ नये, तोंडात काय घालतंय, हे सगळा पहिला गुरु आहे मातोश्री, आई. आणि बहुतेक सगळ्या आया आपापल्या मुलांना काय सांगतात जनरली, त्यात सन्माननीय अपवाद असतीलच, पण साधारणतः मुलांना काय सांगितलं जातं? अरे तिकडे जाऊ नको, अरे त्याला हात लावू नको, अरे हे करू नको, अरे असा वागू नको, अरे असा बसू नको. म्हणजे सगळ्या नकार घंटा, नको 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 हे शिकवलं जास्त शिकवलं जातं. बघा आपण लक्ष ठेवा, आपल्याही बोलण्यामध्ये नकारात्मक आज्ञा जास्त येतात. अमुक एक गोष्ट कर असं सांगितलं तर ते ऐकतच नाही, कारण त्याला ती सवयच नसते. नको हा शब्द अनेक वेळा कानावर पडलेला असतो. आणि बहुतेक झोपवताना सगळ्यांना आता झोपा, आता खेळबाज झाला, आता दंगापुरे झाला, त्या झोपी गेल्याची म्हणे राहू सगळे झोपले तर तू पण झोप. नाना आमचं नेहमी सांगायचे, अशी एकच आई या महाराष्ट्राला लाभली जिने सांगितलं मुलाला, झोप फार झाली, काळ झोप लागली महाराष्ट्राला, आता उठायची वेळ आली आहे, उठा, जागे व्हा. गुणी बाळ फुले मी जाता करी सखया, साधी पाण्यात चाल.
गुणीमाळ पुरे निज आता करी सतया उठ रे उठ शिवराया उठ रे उठ शिवराया उठ रे उठ शिवराया तू खेळ असा खेळ खेळ जीवाचा वीरश्री वीररसाचा समरात कधी पाठन दावी बेटा करी नाव साथ बरहट्टा हट्टाने मरणारा किंवा मरेल पण हटणार नाही तो मला जन्माची जात कुठली ते महत्वाचं नाही महाराष्ट्रामधला कडवा झुंजला तो मला नेहमी आपल्या सगळ्या मागच्या परंपरा सांगायची पद्धत आहे बरं का मागच्या परंपरा आज काय करायचंय तर मागच्या लोकांनी काय केलं ते कर श्रीरामाने रावणवधीला लढली वानरा वीर बनवली श्रीरामाने रावणवधीला लढली वानरा वीर बनवली हे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी गोविंद गोप जाणोनी हे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी गोविंद गोप जाणोनी तू कसा वीर होशील का तू कसा वीर रामासारखा कृष्णासारखा कसा वीर होशील का समशेर करी धरशील का मिळविशी मावळे करी का रणिबधा बजा देश शत्रूंचा मेळा सुंदरा उठ स्नेहाला रणिबधा बजा देश शत्रूंचा मेळा सुंदरा उठ स्नेहाला सुंदरा उठ स्नेहाला सुंदरा उठ स्नेहाला भारत माता की जय. रामायण ऐकवलं रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या हे आम्ही इतिहासात नेहमी बघतो. काय सांगितल्या रामायण अनेक जण सांगतात टीव्हीच्या अनेक चॅनेलवरती सतत रामायण चालू असतात आस्था बिस्था ते असं ना जिजाबाई नेमकं काय सांगतेय रामाचं संघटन कौशल्य आणि पराक्रम इतर काही नाही आत्ता राष्ट्राला आवश्यकता कशाची आहे त्याचा विचार रामाने काय केलं लढून रावण मारला वानरा वीर बनवली वीर बनवले म्हणजे ते काय नव्हते ते होते म्हणूनच तर घेतले